ताई पोरांच्या आपलं स्वागत आहे. एकाला झाकावं दुसऱ्याला चॅनलवर नवीन दाखव. असाल सबस्क्राइब करा, सारखीच बेल दिसतायत आयकॉन पोरं, दाबा. सारखीच जोड दिसतायत. जगदीश मनन चव्हाण यांच्याकडून रमेश बागडेसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रमेश तुझा बक्षीस घेऊन जा. मदन चव्हाण तुझा एकेकाचा सहकारी मित्र, सोबत तुम्ही अजून सुद्धा कुस्त्या करतायत. तुझ्यासाठी एका मित्रासाठी आलेली खऱ्या अर्थाने ही बक्षीस आहे. धन्यवाद मदन भाऊ. आणि इकडे अल्ताफ मैदानात आलेला अल्ताफ पटेल भेवळाई, हमीद वस्तादांचा पठ्ठा, ज्ञानेश्वर बारगळ पाटील यांच्याकडून सुद्धा रमेश बागडेसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेले. बक्षीस घेऊन जा. रमेश तुझं बक्षीस घेऊन जा. बक्षीस घेऊन जा रमेश. ज्ञानेश्वर बारगळ पाटील यांच्याकडून रमेशसाठी हे 201 रुपयाचं बक्षीस. अरे रमेश बक्षीस घेऊन जा. वन विभागातील शिंदे साहेब यांच्याकडून सुद्धा रमेशसाठी हे 200 रुपयाचं बक्षीस. बक्षिसांचा वर्षाव होतोय. त्याचबरोबर ताराचंद भाऊ तारासिंग भाऊ यांच्याकडून सुद्धा रमेशसाठी 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. हा मागे शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर लढत असताना आपल्याच या तालमीचा झुंजार मल्ल संदेश घाडगे याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीमधून सावरल्याच्या नंतर आपल्या एकता व्यायामशाळा त्याबरोबर जे भद्रा व्यायामशाळेच्या वतीने या ठिकाणी त्याचं यथोचित मान सन्मान केला जातोय आणि तालमीच्या वतीने त्याला बक्षीस दिले जात आहे. पहिलवान आला ग पहिलवान आला, गाणंच लागलं नाही तुमचं. आणि माझ्यासाठी आमचे जुने सहकारी मित्र तिलक चव्हाण, पूनम चव्हाण, तिलक चव्हाण, ही चव्हाण बंधूंची जोडी माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद तिलक भाऊ.
साहेबाला मानाचा फेटा स्वाभिमानाने सोडला. मानाचा फेटाला मानतो भूमका लागते डोक्यात मेंदू लागतो आणि अंगांचा मेंदू लागतो बघा त्याला सन्मानाने फेटा सोडला जातो. असा फेटा बांधण्यासाठी विचार शांती समाधानी ज्ञान बुद्धी त्याच्या डोक्यात फेटा. साहेबांनी सुंदर कॉमेडी केली, सुंदर कॉमेडी केली म्हणतात. पंढरपूर तात्या पैलवानांचा कोटी कोटी प्रणाम. तर कारण की सुंदर कॉमेडी करण्यासाठी जिभेवर सरस्वती लागते. सरस्वती आल्याशिवाय कोणालाही बोलता येत नाही. कारण की आता शेवटच्या टप्प्याच्या गोष्टी आल्या बघा. मी पूर्ण महाराष्ट्रात कॉमेडी करण्यासाठी असतो. साहेब असल्यानंतर मला बोलून घेतला होता बसतात नाही या म्हणे पाहता पहिला. साहेब कॉमेडी करत असताना आम्हाला बोलता येत नाही. कारण की आई हो महाराजची कुस्ती चालू आहे बघा. ही गडी बघा 1 क्विंटल 10,000 किलोच्या गडी आहेत. वय वर्ष 21. जवान मुला पाहायला की कुस्त्या सुंदर आखाडा. असा आखाडा सांगली सातारा कोल्हापूर अशा ठिकाणी होतो. कारण की पंच फार सुंदर आहे. माळकरी शाकाहारी सुंदर पंच असल्यामुळं तिला काहीही गोंधळ होऊ शकत नाही. आणि संताची भूमी येत नाही. भूमी संताची आहे. संताच्या भूमीत धर्माची नांदाची. अधिकाऱ्या पहिला सवारी घातली. जगदीश पहिल्याने कंबार पकडला. कंबार पकडा पहिला जगदीश हा परला मुलगा लागला सूर खानदानी तिन्ही बापले का पहिला. एका मुलाला पहिला करत 30 ते 35,000 रुपये महिना येतो बघा. तो पहिलवान होतो. पहिलवान करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. कोणाला कुस्ती खेळता येत नाही, कोणाला बोलता येत नाही, कोणाला चालता येत नाही. बोलताना पूर्णपणे विचार करून बोल लागतं. कुस्तीचं मैदान आता बघा शेवटच्या टप्प्याला आलाय बघा. बघा हे मुलगा 75-80 किलो वजनाचा मुलगा 80-82 सुंदर मुलं आहे बघा. छाती भीमासारखी फुगलेली आहे. अशी छाती करण्यासाठी 1000 जोर 1000 बैठक मारावी लागते. 2 लिटर दूध प्यावं लागतं. बदामाची थंडाई मारावी लागतो. तेव्हा पहिलवान होतो. पहिलवान कुणी होत नाही. सफाचा राघव कुस्ती करण्यासाठी मेहनत मारा लागते. तो मोर काढी तो नातीन मोर अंगात बसती तो घन कुस्ती ब्रह्मचारी याची कुस्ती आहे. जोपर्यंत आईचं दूध अंगात आहे तोपर्यंत पहिल्याची मजा बघा. बायकोचं अन्न खाल्लं त्याचं पोट मोठं होतं. कुस्ती खेळता येत नाही. आईच्या
आईच्या दुधासाठी ताकद असे खंडात कशात नाही. आईच्या दुधाचं सामर्थ्य कोणा माहिती हे बघा. असेच थांब्याला अहो किती गाव भाग्यवंत आहे. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे बघा रघुनंदना. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे तरी हे दुर्लभ हरीचे नाव. असं सुंदर सुंदर गाव, सुंदर माणसं, सुंदर पंच. कुस्ती लावणं फार हुशार आहेत बघा. असे महाराष्ट्र सुद्धा कुस्ती लावता येत नाही. जाणकार व्यक्ती आहे. पण आम्ही दररोज ह्या भागात असतो. दररोज कमिटी करत असतो. पूर्णपणे पुस्तकाला वाचता हे आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. तसं खुलताबाद गावामध्ये पंचांना खूप शक्ती दिसतात. दोन वाजल्यापासून त्याला काही सांगणार हे काही करणार नाही. धर्माची सारख्याच कपडे आणि सारख्याच तब्येती. हे काही हे माणूस गुंतवत नाही. शेवटच्या टप्प्यावर मैदान आलं. बोल बजरंग बली की. जरा परिसरात तोंड दिलंय तर आवाज द्या. त्याचा पुढचा जर नीट बजरंग बली मुका करीन बघा. बोल बजरंग बली की. शब्दात रे खुलताबाद मध्ये दुमदुमून गेली. असं मैदान अगदी रणभूमीसारखं झालंय. कुस्ती कशी चालली. अर्जुनीने बाण सोडला अशी कुस्ती चालली. अर्जुनाचा बाण सुटलेला कधी परत आला नाही. याला म्हणतात कुस्ती खेळला. पहिला धरून बसू नका, डाव करा. डाक मारा, ढोंगणी मारा, धोई पचल मारा, डंकीन मारा, गलखडी मारा. हजार डावे शरीरावर डाव केले पाहिजे. पहिलं मी का धरून बसला असता सूर्या गोष्टीला कुस्ती होणार नाही. खाली खाली आला एकीने कस काढून पाणी. चांगले चालले. घिसा फक्त वर घेऊ नये. घिसा खाली घातल्याने काही होत नाही. घिसा हा डावच आहे. घिसा हा डाव आहे. फक्त वरते घेऊ नका पाठीवर. मांडीपोत घिसा घ्यायला जमतो. घिसा घालताना वर घ्यायची गरज नाही. पहिला फक्त घिसा हात मागा घ्यायचा, वर घ्यायचा नाही. महाराष्ट्रात पंच कमिटी 5 तलवारी बक्षीस दिल्या मला शासनाने. मला महावीर पुरस्कार आहे. या गोंटी पदवे शेलार मामा पदवे भगवान सांगतो आदर्श पैलवान एवढा शासनाने मान देवा. करा पहिला नागर नाते घ्या, कुस्ती करा. याला भारंदास म्हणतात. भारंदास कुस्ती एक नंबर चालली. शल आणि तोशल अशी कुस्ती झाली. शल तोशल कुठं मानलं ते कंसाने कृष्णाला मारासाठी शल आणि तोशल कुस्ती फार हुशारीने लावली. कुस्ती चांगली झाली. पहिला कुस्ती करा. शबास रे हलके. सोलापूर कोल्हापूर सारखी साहेब हलके घुमविली तुम्ही. कारण की हलकी वाजणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. हलकी म्हणजे पहिलवानच्या अंगातला राग. हलकी वाजली की पहिलवान रागात येतो.
आणि त्याला कुस्ती करता येते. मस्त एक नंबर कुस्त्या झाल्या. शेवटच्या 2 कुस्त्या. बबन भाऊ फार हुशार मुलगा आहे कुस्त्या लावण्यासाठी. 2 कुस्त्या, 2 पंच, 2 लावणारे आणि 2 सोडणारे. पंच स्वाभिमानी, ज्ञानी, बुद्धिवान. कुस्ती कळती ही कशी चालली हे कळले पाहिजे पंचाला. चांगली कुस्ती, चांगलं मैदान. साहेब मागे या. आता साहेब फार सुंदर बोलतात. धन्यवाद खाडे वस्ताद. एक मिनिट. आणि आजच्या या मैदानातील, आजच्या या आखाड्यातील शेवटची मानाची सन्मानाची कुस्ती लागते. दोघाही पैलवानांनी मैदानामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर आजच्या या मैदानासाठी स्वर्गीय पंडितरावजी बारगड यांच्या स्मृती प्रित्यर्थ या मैदानासाठी जी चांदीची गदा ज्यांनी बहाल केलेली आहे असे बाबासाहेब पंडित पाटील बारगड, साईनाथ पाटील बारगड, ज्ञानेश्वर पाटील बारगड आणि योगेश भाऊ हा ना, यांना सगळ्यांना मी नम्र विनंती करतोय. ज्ञानेश्वर पाटील बारगड यांना मी विनंती करतोय, कृपा आपण मैदानात यावं. ज्ञानेश्वर भाऊ माऊली, माऊली या नावाने चिरपरिचित असणारे व्यक्तिमत्व या संपूर्ण खुलताबाद नगरीमध्ये, रत्नपूर नगरीमध्ये ज्यांना माऊली म्हणून संबोधलं जातं, असं माऊलींना मी विनंती करतोय, कृपा आपण मैदानात यावं. त्यानंतर आजची जी मानाची सन्मानाची शेवटची कुस्ती लागते. संतोष मिठ्ठू पाटील बारगड यांचा देखील धन्यवाद आहे. चला करण घरवट, चला लवकर. संभाजी देवकर, दोघाही पैलवानांनी ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे. 8 वाजून गेलेले आहेत. दुपारी 2 वाजता हे कुस्ती मैदान सुरू झालं होतं.